हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय. बोला ठाकरे सर. सर सर तुम्ही जसं की एका आठवड्यापूर्वीच सांगितलं होतं, की 14 तारखेपासून आपल्याला ढगाळ वातावरण व 15 तारखेला बऱ्याचशा भागामध्ये पाऊस आणि 16 तारखेला सुद्धा जोर वाढेल, असं तुम्ही हं, मागील हं. रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं होतं आणि त्याचप्रमाणे आपल्याला आज बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळालेला आहे सर. नक्कीच, नक्कीच. हो, आता सर हे पहा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून मला फोन सुद्धा येत आहे, की विदर्भातली कंडिशन काय राहणार? म्हणजे विदर्भामध्ये बऱ्याचशा भागामध्ये अजून बी सुद्धा पाऊस नाही, तर काय राहणार सर आता पुढील कंडिशन? ही रेकॉर्डिंग जर शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत ऐकली असेल तर त्यांना माहिती आहे संपूर्ण तारखा त्यावेळेस दिल्या आहेत. हो, 15 आणि 16ला महाराष्ट्रात पाऊस सुरुवात करणार आहे आणि दणक्या मदतीची सुरुवात अनेक भागांमध्ये झाली आहे. हो. काही जिल्ह्यांना, काही तालुक्यांना कमी घेतलंय, पण अनेक ठिकाणी व्याप्ती ही खूप बरी झाली आहे. जसं की आमचा घनसावंगी पट्टा असेल, अंबड, छत्रपती संभाजीनगर, पैठण, इकडे अहिल्यानगर, सांगली, सोलापूरलाही काही ठिकाणी झाला आहे आणि मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी तो पाऊस वाढला देखील आहे. बरोबर आहे सर. आता विषय आहे खानदेशच्या भागांचा आणि विदर्भाचा सुद्धा. हो, तर याही भागांमध्ये जोर वाढणार आहे. फक्त शेतकऱ्यांना विनंती आहे, 15 आणि 16 ही तारीख पाऊस सुरू करणार आहे आणि ती सुरुवात देखील झाली आहे. हो. आणखीन याचा जोर 17 जुलैला विदर्भ 100% व्यापणार आहे. हां, हां. आणि असं नाही की मग 16ला पाऊस नाही का, तर 16ला आहे. आजच्या 15 जुलैची रात्र सुद्धा काही ठिकाणी वाढणार आहे. हो. मराठवाडा सुद्धा कोरडा ठाण राहणार नाहीये. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, की घाबरले जाऊ नका. बरोबर. भलेही मोठे-मोठे तज्ञ म्हणत असतील, की 5 दिवस पाऊस नाहीये. कोणी तर डायरेक्ट आषाढीची वारी सांगतंय, कोणी तर डायरेक्ट चॅलेंज करतंय, की मराठवाड्यात विदर्भात थेंबही पडणार नाहीये. बरोबर सर. तो थेंब आजच पडायला सुरुवात झाली आहे. हो. मला चॅलेंज किंवा मी छोट्या-मोठ्या लोकांकडे लक्षही देत नाहीये. पण एक विनंती आहे, की ह्या अंदाजाने तुमची मानसिकता खूप खराब होतेय. या अंदाजाने तुम्ही घाबरले जातायत. तुम्हाला वारंवार सांगतोय, की महाराष्ट्रामध्ये आजच 15 जुलैला पाऊस सुरू झाला आहे. हो, बरोबर. आणि 16-17 जुलैची संध्याकाळ होऊ द्या. 18 जुलैला सांगा, की कुठे पाऊस राहिला म्हणून. बरोबर सर. हां, काही ठिकाणी तो कमी पडेल, पण पिकांना जीवदान देणारी संजीवनी ही महाराष्ट्राला ह्या 2 दिवसात म्हणजे 16 आणि 17 सुद्धा मिळणार आहे. हो, 15ला तर चालू झाला हो. आणि विशेष विनंती अशी करतोय, की पाऊस सुरुवात 2 दिवसा केली. समजा उदाहरणार्थ आज झाली सुद्धा, उद्या पुन्हा त्याच्यामध्ये काही प्रमाणात वाढ होईल, की कोकणामध्ये, पुण्यामध्ये, कोल्हापूरमध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि इकडे मराठवाड्यात, विदर्भात सुद्धा. हो. पण याच्यापेक्षाही 16 पेक्षाही पाऊस स्थिरावणार आहे, थांबणार आहे आणि याच्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भाच्या सगळ्या भागांना तो पोहोचणार आहे. हां, हां, हां. त्यात पश्चिम महाराष्ट्राचा आणि खानदेशचाही चांगल्या पद्धतीने समावेश आहे आणि इथून पुढे पाऊस हा वाढतच जाणार आहे. मग ती 18 असू द्या, 19 असू द्या, 20 असू द्या आणि 21 असू द्या. बरोबर. यांनी दिलेल्या तारखेच्या आत महाराष्ट्र पूर्ण व्यापला जाईल, एवढी हो. मात्र खात्री दिली आहे. आणि एवढा विश्वास मात्र तुम्हाला मी वारंवार सांगितलंय, की पाऊस हा होणारच आहे. शक्यतो होईल, इथं होईल, तिथं होईल, असे शब्द मी वापरले नाहीयेत. पूर्ण ठाम भूमिका आणि खात्रीशीर बाबींना आढावा घेऊन सांगितलं त्याच्यामध्ये. बरोबर आहे भलेही सर. लोकांनी विचारलं, हा फसवतो, हा अमुक करतोय, तमुक करतोय. पण तुम्ही आज पाहताय चित्र मराठवाड्याचं, तुम्ही आज पाहताय अनेक भागांची व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतायत. आज बातम्या पण चेंज झाल्या. आज अनेक हवामान तज्ञांच्या बोलण्याची ॲक्टिव्हिटीमध्ये पण फरक पडताना दिसतोय. हे चित्र बदललंय पूर्ण 15 तारखेनं. हो. बाकी यांचे 13 तारखेचे अंदाज बघा, 12चे बघा, 14 तारखेचा सुद्धा अंदाज बघा. बरोबर. बरोबर आहे हं. सर. बरं ठीक आहे. आता या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न आहेत ते प्रामुख्याने आपण घेऊयात, हो. की हे बघा मी तुम्हाला 1 आणि 2 तालुके नाही सांगत, की उद्याची 16 जुलै आणि 17 जुलै ह्या 48 तासामध्ये जवळपास महाराष्ट्राच्या विदर्भ आणि मराठवाड्याचा संपूर्ण शेतकरी सुखावलेला असेल हां. 16 आणि 17लाच. हो. ठीक आहे. आणि बरोबर. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्ही परभणी विचारताल, हे विचारताल, काहीच विचारू नका. त्या 2च दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्र घेतला जाईल आणि खानदेशचं थोडी क्रिटिकल कंडिशन जरी वाटत असली, इथे सुद्धा पिकांना जीवदान देणारी कंडिशन ह्या 2 दिवसात आहे. हो, बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा पाऊस कमीत कमी राज्यामध्ये 1 ऑगस्टपर्यंत तरी चालेल. म्हणजे लक्षात घ्या पुढचे 15 दिवस पुन्हा बकाड नाहीये. बरोबर. हं. मात्र हे सर आणि हे पायरी-पायरी वाढत जाणार आहे. बोला ना दादा हो. बोला. मात्र सर ज्या वेळेस तुम्ही अंदाज दिला आणि ज्या वेळेस जे तारीख तुम्ही सांगितली त्याच तारखेला आपल्याला वातावरणामध्ये बदल आणि ज्या तारखेला तुम्ही पाऊस सांगत आहात त्याच तारखेला पाऊस सुद्धा येत आहे. तर आता हं. बऱ्याचशा जणांच्या माध्यमातून मला एक असा प्रश्न विचारण्यात आलेला होता, की सर याचं सिक्रेट काय आहे? आता कसं आहे दादा, तुम्हाला माहिती आहे, पहिल्यापासून आपण जय शिवराय नावाचा जयघोष करतोय. हो, तुम्ही माना किंवा ना माना, ह्या नावामध्ये खूप ताकद आहे. बरोबर. आणि बरेच जण मला मॉडेल दाखवा, नकाशा दाखवा. मी हो, अजिबात दाखवणार नाही. ज्या दिवशी तुम्ही सगळेजण नकाशाचा हट्ट कराल, त्या दिवशी मी अंदाज बंद करेल.
बरोबर. मला गरज नाही नकाशा दाखवण्याची. आणि मॉडेल विचारा, अहो ठीक आहे माझ्याकडे काय आहे सिक्रेट हे पाहण्यापेक्षा IMD ला काय कमी आहे? बरोबर आहे सर. काय कमी आहे IMD ला? कोरडूची यंत्रणा आहे. उच्च पातळीचे लाख 2 लाख पगार तर घेतच असतील. हो, आपल्याला फुकट मिळतंय त्यामध्ये समाधान माना. बरोबर. आणि एक विनंती करतोय, की आधार आणि शब्दामध्ये जी प्रेमळपणा आहे, मी वारंवार म्हणतो, की तुम्ही धूर सोडू नका. ज्याने चोच दिली त्याने दाना पण दिलेला आहे. आपल्या बरोबर. पिकांचा वाली तोच आहे. आपल्या अतिघाईमुळे आपण स्वतः संकटात जातो. पण निसर्ग आपल्यावरती तेवढी अकृपा करणार नाही. भलेही मान्सून यावर्षी 10% कमी आहे. पण परतीच्या पाऊस जाईपर्यंत तुमच्या धरणाच्या आणि विहिरीच्या पाण्याचा प्रश्न मिटवल्याशिवाय राहणार नाहीये. आणि बरोबर. हा जो आलेला 15 जुलैचा हा पाऊस आहे, हा पाऊस एक दिवस 6 महिना वाढत जाणार आहे. 17 पर्यंत सगळं चित्र स्पष्ट होऊन जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पाऊस 30 ते 1-2 ऑगस्ट पर्यंत हा महाराष्ट्रात लई बखाड परिस्थिती निर्माण करणारा नाहीये. हां, हां, हां. पुढे माझा चालून सर तुम्हाला 20-22 पासून तुम्हाला सूर्यदर्शनही नाहीये. हो, बरोबर तेच हं. प्रश्न होता सर माझा, की जे 21 तारखेपासून जे वातावरणामध्ये बदल होणार आहे चांगला, तर ते बदल कसा राहणार? खरं तर आता 22-23 पर्यंत यांचे अंदाज होते. कधी 18, कधी 22-23. हो, आणि बदल आजच झालेला आहे. अनेक ठिकाणी पाऊस पडतोय. मला प्रश्न वारंवार विदर्भातनं येत आहेत, की आमची मालं सुकायला लागलीत, कधी येईल सांगा? मी तुम्हाला बरोबर. हेच सांगतोय, की 17च्या आतमध्ये तुम्हाला पाऊस होईल. शेवट 17 तारीख पूर्ण होऊ द्या. आणि सगळ्यात दुसरंही महत्त्वाचं असं आहे, की भलेही तुम्ही आता कुठेही पाहायला गेले तुम्हाला सगळेजण आता पाऊसच सांगतील. त्याचंही तुम्हाला जसं वाटेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट हे 21-22चं जे विचारलंय तुम्ही, या तारखेला झडीचं स्वरूप आहे. हं, हं. ह्या दिवसात जिथे-जिथे पाणी पडेल त्या पाण्याची थेंबाची जडी मोठी असेल. हो, आणि तो मोठ्या प्रमाणात पडेल. आज मी वळणं भरलेले व्हिडिओ टाकलेत. आज मी वाहुणी पावसाचे व्हिडिओ टाकलेत. आणि 21-22 पासून होणारा पाऊस हा जडीचा आहे. केसावाडी, धारा वगैरे, वगैरे अशा प्रकारचा. त्या बरोबर. 3 दिवसामध्ये जिथे-जिथे पाऊस पडेल तो मोठाच असणार आहे आणि समाधानकारक असणार आहे. हो, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला वारंवार हे सांगेन, की पाऊस हा पुढचे 15 दिवस उघडत नाहीये. बरोबर. हं. मात्र सर ज्या पावसाने 9 तारखेला विश्रांती घेतली होती, त्या पावसाने 15 तारखेला सुरुवात सुद्धा केलेली आहे. हं, तर हं. आता उद्याची 16 तारीख आहे, तर 16 तारखेला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पाऊस राहू शकतो? नक्कीच. चांगला प्रश्न विचारलाय. 16 तारखेला बघा, हा कोकणामध्ये अतिजोर वाढवणार आहे. हो, कोल्हापूर, सांगली असे सगळे भाग आहे याच्यामध्ये. हो, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि विदर्भात सुद्धा याची हजेरी आहे. आज जसं झालंय सेम उद्या तसंच आहे. हो. अचानक ढगं जमतील आणि कुठेही उतरतील. यामध्ये बरोबर. मग तुम्ही यवतमाळमध्ये विचारा तिथे आहे, चंद्रपूर आहे, नागपूर आहे, अमरावती आहे, विदर्भात आहे. हो, आजही तिथे काही मोजक्या-मोजक्या भागात उतरलेत. मराठवाड्यात तर खूप जागेवर उतरलेत. पश्चिम महाराष्ट्रही सकाळपासून उतरलेला सुरुवात केली होती. खानदेशातही काही ठिकाणी उतरलेत. मला ते पण व्हिडिओ आलेत. आणि एकंदरीत 4ही विभागामध्ये उतरलेत. उभा मराठवाडा बरा घेतोय, मधला भाग. आणि हे तसंच उद्या पण आहे. थोडं भाग बदलून, गाव बदलून, काही ना रिपिटेशनमध्ये. आणि त्यापेक्षा महत्त्वाचं 17 तारखेचं जास्त आहे. म्हणजे हं, तुम्हाला हं. मी त्या दिवशी सांगितले, की 3 दिवसात महाराष्ट्र कव्हर होईल. तरी या 17 तारखेला सुद्धा काही ठिकाणी जर पेंडवळताच झाला, पिकांना जीवदान जर मिळालं, तर तितक्याही थांबणार नाही हा पाऊस. हो, बरोबर. वाढत जाईल. त्यामुळे बरोबर. वारंवार म्हणतोय, काळजी करू नका. आणि ताज्या जे अपडेट मी वारंवार देत असतो सचिन सरांच्या चॅनलवरती, हो, तिथे देखील जोडले जा. कारण की इथे चुकीचे अंदाज दिले जात नाहीयेत आणि मागचे बरोबर. जुने रेकॉर्डिंग पण घेतले जात नाहीयेत. तर बरोबर सर. उद्या आपण नक्कीच तुमच्या ह्या व्हिडिओच्या खालच्या कमेंटला सचिन सर यांच्या कमेंट नोट करून घ्या. हो, आपण ह्या व्हिडिओच्या खालच्या कमेंट तुमच्या चॅनलवरती उद्या घेऊयात. हो, धन्यवाद. नक्कीच सर. जय शिवराय सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि एक डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल. नक्की. जय शिवराय. धन्यवाद.